लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा, ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा होणार। लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबाबत महिलांमध्ये संभ्रम होता। मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। सरकार ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवण्यास कटिबद्ध असून महिलांना दिलासा देणारा हा निर्णय ठरणार आहे। महिलांची वाढती चिंता, हप्ता कधी जमा होणार? लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट सर्वच लाभार्थी महिला पाहत होत्या। सप्टेंबर महिना सुरू होऊन 5 दिवस झाले तरीही ऑगस्टचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। काहींनी सप्टेंबर व ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का अशी चर्चा सुरू केली होती। मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती। या संभ्रमामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता वाढत होती। आदिती तटकरे यांची स्पष्ट भूमिका। काल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी या विषयावर भाष्य केले। त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाईल। ही योजना महिलांसाठी मोठा आधार ठरत असून सरकार ती यशस्वीरित्या सुरू ठेवण्यास वचनबद्ध आहे। त्यांच्या या विधानामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे। महायुती सरकारचा संकल्प। लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते। ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देत ही योजना महिलांच्या स्वावलंबनाचा पाया ठरत आहे। त्यामुळे सरकार ही योजना सुरळीतरित्या सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे। प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी आवश्यक त्या पातळीवर चर्चा आणि नियोजन देखील केले जात आहे। महिलांच्या अपेक्षा आणि पुढील दिशा। लाभार्थी महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या मदतीमुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजांची पूर्तता सुलभ होते। त्यामुळे या योजनेचा प्रत्येक हप्ता त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो। आता सरकारकडून आश्वासन मिळाल्याने महिलांच्या अपेक्षांना दिलासा मिळाला आहे। पुढील काही दिवसात ऑगस्टचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल अशी खात्री देखील लाभार्थी महिलांना आता वाटू लागली आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।